महाकारुणिक तथागत पुण्य समृद्ध भगवान बुद्धाने प्राप्त केलेला सतत धर्मावर आढळलेला बुद्धी विकुसंग यांना सेवा संचालपणा तसेच परमपूज्य बोधी तत्व डॉक्टर आंबेडकर यांना सुद्धा सेवा संचालपणा आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावानुभाव उपाधी केलेला आजचा भाग आहे यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञ नित्य यज्ञ तर काही नैमित्तिक यज्ञ असे असायचे. नित्य यज्ञ हे अनिर्वाय कर्तव्य होते. त्यापासून फळ मिळो किंवा नको मिळो ते यज्ञ आवश्यक आहे. ज्यासाठी नित्य जे कर्तव्य आहे त्याच्यापासून फळ मिळो नको मिळो ते करत राहणे. नैमित्तिक यज्ञ आहे त्याला सांसारिक काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्तीसाठी केले जातात. असे दोन प्रकारचे यज्ञ असायचे. तर ब्राह्मणी यज्ञामध्ये सुरापान, पशुबली, स्वच्छतेचं आचरण, अस्वच्छतेचं आचरण घडत असेल तरी हे यज्ञ धार्मिक कृती म्हणून समजले जात असायचे. आता अशा यज्ञाला आधारलेला धर्माला भगवान बुद्धाने मान्यता केली नाही. म्हणजे असे यज्ञ भगवान बुद्धाने मान्यता नाही. असे अनेक ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्याबद्दल मताबद्दल वाद घालण्यासाठी जात. त्या भगवान बुद्धाने आपल्या मताच्या आधारभूत काही कारणे सांगितले. आता बरेचसे ब्राह्मण भगवान बुद्धाला यज्ञाबद्दल वादविवाद घालण्यासाठी भगवान बुद्धाकडे जायचे. तर असे लिहिले आहे की 3 ब्राह्मण भगवान बुद्धाशी वाद करण्यासाठी आले होते. 3 ब्राह्मणांसोबत भगवान बुद्धाचा संवाद झालेला यज्ञाबद्दल. तर 3 ब्राह्मण कोणती आहेत? 3 ब्राह्मण आहेत कुटदंत, उदीय आणि उदासी असे 3 ब्राह्मण आहेत. तर कुटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्याचे मते विचारले. तेव्हा तथागताने त्यांना सांगितलं की ठीक आहे ब्राह्मणा, मी सांगतो ते सावधप्रमाणे ऐक. आता यज्ञाबद्दल हा याने प्रश्न विचारल्यानंतर भगवान बुद्धाने म्हणतात की ठीक आहे, मी तुला सांगतो त्याच्याबद्दल तू ऐक अशा पद्धतीने. भगवान बुद्धाने म्हटल्यानंतर तो कुटदंत ब्राह्मण म्हणला ठीक आहे भगवंत, अशा पद्धतीने म्हणलं. आता भगवान बुद्ध एक कहाणी सांगतात, कथा सांगतात की प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक राजधानी राजा झाला. या राजाच्या जवळ खूप धनसंपन्न होती. सोने होते, रुपये होते आणि उपयोगाच्या वस्तू होता, धान्य होते, इतर मालमत्ता होती आणि त्याचे जे भंडारे आहेत धान्याने भरलेले होते. अशा पद्धतीने खूप काही संपत्ती होती. आता तो एकदा राजा आपल्या महाविजेता राजा एका विचारमग्न होऊन त्याने विचार केला. त्याच्या मनामध्ये असा विचार आला की माणसाच्या सुखोपभोगासाठी लागणाऱ्या सर्व माझ्याजवळ समृद्धी वस्तू आहेत. म्हणजे मला सगळं सुखोपभोगण्यासाठी सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत. मी चक्रवर्ती राजा आहे. जर मी महान यज्ञ केलो तर माझे दीर्घकाळपर्यंत का होईल, सुख होईल, कल्याण होईल. अशा पद्धतीने त्याने ठरवलं की माझ्याकडे सगळे वस्तू आहेत, संपन्न आहे, पण मी असं महायज्ञ केलो तर मी दीर्घकाळपर्यंत काय राहील, सुखी राहील, असा त्याने विचार केला. आणि असा विचार करून त्याच्या पुरोहित आहे त्या पुरोहिताला त्याने सांगितलं. तर त्या पुरोहिताने राजाला सांगितलं तर राजा आपली प्रजा अगदी हैराण झालेली आहे. आणि त्या पुरोहिताने असं सांगितलं राजाला की महाराज आपली प्रजा काय आहे, अगदी हैराण झाली आहे, लुटली जात आहे, नगरामध्ये लुटमार चालू आहे, इकडे तिकडे लुटमार फिरत आहे आणि अशा पद्धतीने सर्व असुरक्षित आहे. आणि जोपर्यंत ही सर्व अशी अवस्था आहे तोपर्यंत राजाने यज्ञ साठी कर लागू नये ही एक खरोखरच वाईट गोष्ट होईल. म्हणजे अशा पद्धतीने सांगण्यात आता आपल्या राज्य काही सुरक्षित नाही आहे, सगळीकडे असंतोष आहे, काहीतरी लुटमार चालू आहे, लोक सुखी नाही, समाधानी नाही. तर अशा वेळी जर यज्ञ केलं तर यज्ञाचा भाग का होईल का या प्रजेवरती जास्त फरक आणि हे वाईट गोष्ट होईल. अशा पद्धतीने त्या पुरोहिताने राजाला सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर परंतु राजाने आता मंगळाचार केला की तत्काळ या दुष्ट लोकांचे कारवाया थांबवून त्याला हद्दपार करून त्यांना दंड देऊन त्यांना शिक्षा देऊन त्यांना शिक्षण करून अशा रीतीने लोकांना समाधानकारक अशा पद्धतीने आपण काम करा. जे शिक्षा केल्यावर ते राहतील त्यांना आपण अशा पद्धतीने जे काही प्रजा आहे त्यांना जे काही लोकांना त्रास देत त्यांना शिक्षा करा, त्याला दंड द्या आणि अशा पद्धतीने काय होईल, मुक्तता होतील. आणि त्याच पद्धतीने एवढं केल्यानंतर सुद्धा आता मला राज्यामध्ये की जे काही लोक आहेत राज्यामध्ये जे गुरुरोर लागणारे आहेत, काम करणारे लोक आहेत, यांना तुम्ही भोजन द्या, ज्यांना तुम्ही शेती करण्यासाठी शेतीचे बियाणे द्या,
राज्यात जो कोणी व्यापार करणार असेल त्याच्यासाठी तुम्ही व्यापारासाठी भांडवल द्या आणि जे कोणी आपल्या राज्यामध्ये सरकारी कर्मचारी असतील त्या सरकारी कर्मचाऱ्यांना भोजन आणि वेतन बरोबर द्या. अशा पद्धतीने व्यवस्था करा. मग हे सर्व लोक आपापल्या कामाला लागतील. देशामध्ये सगळे जे उत्पाद आहे ते नष्ट होऊन आणि राज्याचा अधिकार राज्याच्या ज्या देशामध्ये सगळ्यांना शांतता मिळेल आणि सर्व लोक संतुष्ट होऊन आपले मुळ माडे घेऊन नाचत राहतील आणि अशा पद्धतीने आपले ते बिंदास्त होतील, सर्व सुखी होतील. अशा पद्धतीने सर्व सुखी झाल्यानंतर राजाने त्याचा सल्ला मागितला. सल्ला मांडल्यानंतर त्या राजाने त्या सल्ल्याप्रमाणे काम केलं आणि राजाने त्या सल्ल्याप्रमाणे सगळ्यांना जे काही ज्यांना शेतकरी त्यांना काम केलं, जे लोक व्यापारी त्यांना भागवत देण्याचं काम केलं, ते उपाशी त्यांना भोजन द्यायचं काम केलं आणि अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा सगळा बंदोबस्त लावला आणि अशा पद्धतीने सगळा बंदोबस्त लावल्यानंतर देशाची प्रजा झाल्या सुखी संपन्न झाली. सुखी संपन्न झाल्यानंतर ते एकमेकाला संतुष्ट झाले आणि एकमेकाचे मुलं घेऊन खांद्यावर नाचून नावू लागले, आनंदित करू लागले आणि अशा पद्धतीने ते सुखी संपन्न झाले. आता अशा पद्धतीने सुखी संपन्न झाल्यानंतर आता त्या महाराजाने पुन्हा त्या पुरोहिताला बोलवलं आणि म्हटलं की सर्व उत्पाद आता शांत झालेले आहे, सर्व खुशाली देशामध्ये सर्व खुशाली आहे, अशा वेळी मी यज्ञ केला पाहिजे काय? अशा पद्धतीने त्या पुरोहिताने सांगितलं, हो ठीक आहे महाराज, ही यज्ञ करण्यासाठी चांगला समय आहे. अशा पद्धतीने त्याने म्हटलं आणि अशा पद्धतीने तुम्ही महायज्ञ करणार त्या पुरोहिताने राजाला सांगितलं. आता राजाला सांगितल्यानंतर त्या पुरोहिताने राजाला उत्तर दिलं. आता पुन्हा राजा पुरोहित सांगतो की यज्ञ कशा पद्धती आहे. तो राजाला सांगतो की राज्यात आता हे जे काही लोक आहेत, तुम्ही यज्ञ करत असताना तुमच्या राज्यामध्ये जे काही लोक आहेत आहे का नाही, ते राज्यातले जे काही लोक आहेत ते मांडलिक आहेत, क्षत्रिय आहेत किंवा जे मंत्री आहेत किंवा अधिकारी आहेत किंवा प्रतिष्ठित आहेत, ब्राह्मण आहेत, अशा संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना तुम्ही आमंत्रण पाठवा आणि त्याच्यामध्ये एवढं कटवा की मी महायज्ञ करू इच्छितो, तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ करू शकेल अशा महायज्ञात अनुमती द्यावी. त्या राज्यामध्ये जे काही प्रतिष्ठित लोक आहेत त्या प्रतिष्ठित लोकांना तुम्ही काय करा, पत्र पाठवा, त्यांची अनुमती घ्या की मी ज्या महायज्ञ करतो या महायज्ञ घेण्यासाठी तुम्ही अनुमती करा. अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या गोष्टी सांगा. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या राजाने तसंच केलं आणि तसं केल्यानंतर त्या सगळ्या मंत्र्यांनी, पुरोहितांनी किंवा जे काही लोक आहेत त्या सगळ्यांनी त्याची अनुमती दिली. अशा पद्धतीने अनुमती दिल्यानंतर यज्ञ करण्याची ही योग्य वेळ अशा पद्धतीने पुरोहितांनी सांगितलं. आता राजा जो राजा विजेता आहे हा सगळा गुण संपन्न होता आणि त्याचा पुरोहित सुद्धा काय होता, म्हणजे राजाने चांगला विद्वान होता आणि त्याला पुरोहित चांगला पद्धतीचा. तर म्हणून तो आता हा जो ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला करून सांगितले. आता यज्ञ करण्यासाठी पुरोहिताने सांगितलं तर यज्ञ करण्यासाठी त्याला राजाला काय करावं लागेल हे पुरोहिताने राजाला सांगितलं. तो पुरोहित म्हणाला, महाराज, यज्ञाचा आरंभ करण्यापूर्वी किंवा यज्ञात आहुती देण्या असताना त्यानंतर महाराजाला संतोष अनुताप वाटू नये. अरे रे, माझी ही संपत्ती केवढी मी खर्च केली ते योग्य होणार नाही. महाराजाचा विचार मनात येतो. आता यज्ञ करत असताना पहिल्यांदा विचार करा, यज्ञामध्ये खूप काही संपत्ती खर्च करावं लागेल. मग तुमच्या मनाला असा पश्चाताप होता कामा नाही की मी केली केवढी मोठी संपत्ती खर्च केली असं तुम्हाला पश्चाताप होता कामा नाही. असं जर होत असेल तर चांगली गोष्ट नाही आहे ना. माझ्या पद्धतीने पुरोहिताने सांगत त्यानंतर पुरोहिताने सांगितलं तर यज्ञ करत असताना यज्ञामध्ये भाग घेणारे जे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा आपण मनस्ताप होऊ नये, म्हणजे कोणाला त्रास देऊ. यज्ञामध्ये जे काही लोक येतील त्या लोकांना काही मनस्ताप येऊ नये. त्या यज्ञामध्ये काही लोक अहिंसक येतील, म्हणजे जे कोणाला काही हिंसा करत नाही अशा पद्धती तो लोक सुद्धा येतील. त्याप्रमाणे चोरी न करणारी येतील आहे ना, हिंसक लोक येतील किंवा अहिंसक लोक येतील, दोन्ही प्रकारचे येतील. चोर येतील किंवा चोरी न करणारी येतील, विषयोपकार येतील किंवा दुर्वर्तन करणारे येतील, चांगले लोक येतील, वाईटही लोक येतील आहे ना. अशा पद्धतीने त्यापासून कधीही कोणी सत्यवादी येईल किंवा असत्यवादी येईल. अशा पद्धतीने कोणी निंदक येईल, कोणी निंदापासून दूर राहणारा येईल किंवा कोणी उद्धट येईल किंवा उद्धट पासून दूर राहणार आहे, कोणी व्यर्थ गडबड करणारा येईल किंवा गडबड करणारा सुद्धा येईल. अशा पद्धतीने कोणी द्वेषी येईल किंवा कोणी अद्वेषी येईल. अशा पद्धतीने कोणी लोभी येईल, कोणी अलोभी येईल, कोणी दुष्ट येईल, कोणी चांगल्या पद्धतीचा येईल. अशा पद्धतीने नाना प्रकारचे लोक येतील आणि नाना प्रकारचे लोक या कार्यामध्ये मग्न होऊन राहतील. परंतु ते सत्पूर्ण करणारे असतील त्याच्यासाठी सर्व विधी
महाराजांनी करावे, त्यांना संतुष्ट राखावे, त्याच्याच संतोषासाठी महाराजांनी सांगितलं. हे इथं काय सांगितलं नाही की या यज्ञ करताना खूप काही लोक येतील, ते चांगले लोक येतील किंवा वाईट लोक येतील, पण राजाने यज्ञ करत असताना जे चांगले लोक आहेत त्याच्यासाठीच यज्ञ करावा, त्यांच्याच संतोषीसाठी त्याच्या कल्याणासाठी यज्ञविधी करावा अशा पद्धतीने सांगितलं. आणि हो आणि ब्राह्मण हो, या यज्ञामध्ये बैलाचे बळी दिले जाणार नाही, बकऱ्याचे बळी दिले जाणार नाही, कोंबड्याचे बळी जाणार नाही, दुष्ट डुकराचे किंवा कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा केली जाणार नाही. यज्ञापासून झाड तोडण्याचे होऊ नये, यज्ञासाठी झाड तोडण्यात सुद्धा करू नये किंवा यज्ञभूमी करण्यासाठी फार मोठ्या दरबंजाची कापणी करू नये. दास, दूध किंवा कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले असताना त्याच्याकडून बळजबरीने काम करून घेऊ नये, आहे ना, त्याच्यासाठी काठी वापरू नये, त्यांना भय दाखवू नये, ते आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ नये, अशा पद्धतीने आपण त्याच्याशी राहावा. जे त्यांना वाटेल त्या पद्धतीने त्यांना काम करू द्यावा, ज्यांना काम करायचं ते काम करतील, त्यांना नाही करायचं ते करतील, अशा पद्धतीने त्यांना योग्य वाटेल ते त्यांना द्यावा. केवळ या यज्ञामध्ये तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर याच्याच आहुतीचा तो यज्ञ केला असावा. अशा पद्धतीने सांगितलं गेलं नाही, काय म्हणलं नाही, या यज्ञामध्ये कोणत्याही पशुचा बलिदान देऊ नका. तशाच पद्धतीने जे कोणी यज्ञामध्ये काम करायला येतील तर त्याच्याकडून बळजबरीने काम करू नका, कोणत्याही मजुराला त्रास देऊ नका, कोणत्याही मजुराच्या डोळ्यातून आसू आलं नाही पाहिजे, कोणत्याही धापाने भीतीने ते त्या यज्ञामध्ये त्यातून काम करून घेऊ नका, अशा पद्धतीने म्हणतात. आणि केवळ फक्त जे पदार्थ आहे दूध, दही, तूप वगैरे जे त्याच पदार्थाची आहुती देण्यात यावी, अशा पद्धतीच्या ब्राह्मणाने जर तुम्हाला यज्ञ करायचा असेल तर त्या राजा विजेच्या यज्ञासारखा करावा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्याचे बळी देणे हे निरळ आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही, तो धर्म जीवहिंसे तुम्हाला स्वर्गप्राप्ती म्हणून देईल, म्हणून तो धर्महीन धर्म आहे. तर अशा पद्धतीने तो कृतदंताला भगवान बुद्ध सांगतात की अशा पद्धतीने त्या महाविजेच्या राजाप्रमाणे यज्ञ करायचा असेल तर त्याच्यासारखा तुम्ही करा, नाहीतर सर्व यज्ञ काय आहे, व्यर्थ आहे. ज्या यज्ञामध्ये पशु बळी जाते, जीव दिला जात असतो, असे यज्ञ काही कामाचे नाही, ते व्यर्थ आहेत आणि तो अधर्म आहे, तो हीन धर्म आहे, अशा पद्धतीने भगवान त्यांना सांगितलं. आता कुटदंताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीव हिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असणारा दुसरा कोणताही यज्ञाचा प्रकार आहे का? आता इथं म्हटलं आहे की एकाला जीव देण्यापेक्षा, जीव देऊन यज्ञाला जीव देतात ना, या जीव देण्यापेक्षा आता त्याच्यापेक्षा कोणता तरी असा यज्ञ आहे का तर त्याच्यापेक्षा लाभदायक आहे, अशा पद्धतीने भगवान बुद्धाला प्रश्न केला. भगवान बुद्धाने म्हटलं हो, असा एक यज्ञ आहे तो जीव हिंसेपेक्षाही जास्त लाभदायक असतो. तो कोणता यज्ञ आहे म्हटलं की भगवान बुद्धाने इथं म्हटलं नाही, हो ब्राह्मणा, तो यज्ञ कोणता? मग अशा पद्धतीने म्हटलं, जो व्यक्ती श्रद्धेने, अंतकरणाने हिंसा, क्रोध, कामकृती, मिथ्याचार, असत्य भाषण आणि भेदभावाचे उत्तेजक पदार्थापासून परावृत्त राहतो, प्रतिज्ञा करतो, असा तो यज्ञ, जो निरंतर दान धर्म करून, गृहत्याग करून उत्तरीकरण करतो, हा सर्वाहून श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ. कोणता यज्ञ करतो मी तर म्हटलं नाही, ज्याच्यामध्ये पाण्यात कोणत्याच प्राण्याची हत्या होत नाही, कोणाची चोरी केली जात नाही, मिथ्याचार होत नाही, आहे ना, म्हणजे असत्य भाषण होत नाही, मद्य पदार्थाचं सेवन होत नाही, आणि अशा पद्धतीने तो पालन करतो, तिलाचं पालन करतो, आणि त्यानंतर तो दान धर्म करतो, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी. हा खरा यज्ञ, हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे, याचा लाभ सर्वश्रेष्ठ लाभ आहे, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं. अशा पद्धतीने गौतमाचे भाषण आहे, कुटदंत ब्राह्मण तो भगवान बुद्धाला बोलला की तुमचे शब्द काय आहे, सर्वश्रेष्ठ आहे, तुम्ही सांगता ते सत्य आहे, हे श्रेष्ठ आहे, अशा पद्धतीने म्हटलं. अशा पद्धतीने यज्ञ. आता उज्जय नावाचा ब्राह्मण गताला म्हणाला, है ना, गौतमा, यज्ञ स्तुती समजतात काय, म्हणजे यज्ञाची स्तुती करतात काय, गौतम यज्ञाची स्तुती करतात काय? तेव्हा त्यांना भगवान बुद्ध सांगा, नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नाही, तरी कुठल्याच यज्ञाबद्दल चांगला म्हणत नाही असे नाही. म्हणजे भगवान बुद्धांनी म्हटलं मी यज्ञाची स्तुती करत नाही, पण कोणतेच यज्ञ चांगले नाही असं मी म्हणत नाही. तर ब्राह्मणा, ज्या यज्ञामध्ये गोवध होत नाही, मेंढराची बकरी होत नाही, कोंबड्या डुकऱ्याची कापली जात नाही, विविध प्रकारच्या प्राण्याचा जीव जात नाही,
नाश केला जात नाही अशा यज्ञाला हिंसा कळते असे यज्ञ माझ्या मते चुकीच पात्र नाही म्हणजे ते चांगले म्हणत नाही अशा पद्धतीने योग्य अशा पद्धतीने सांगितलं. मग ब्राह्मणा असल्या अहिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गापासून दूर राहतात. आता त्या ब्राह्मणाने विचारलं असं का या यज्ञामध्ये आपण या यज्ञाची स्तुती करत नाही, या यज्ञाला चांगलं म्हणत नाही का? कारण अशा यज्ञामध्ये जे सज्जन माणसं असतात, चांगले माणसं असतात, ते या यज्ञामध्ये कधीही भाग घेत नाही. परंतु एक ब्राह्मणा ज्या यज्ञात गोवर्धन होत नाही आणि सजीव प्राण्याची हिंसा घडत नाही आणि अहिंसा स्तुती करत नाही असे यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळून रूढ असलेल्या दान धर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण हे ब्राह्मणा सज्जन व सन्मार्गी लोक हिंसा रहित धर्माचा यज्ञाचा सैनिक जातात. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं की ज्या यज्ञामध्ये गो हत्या होत नाही, बकऱ्याची हत्या होत नाही, कोंबड्याची हत्या होत नाही, कोणत्याही पशु प्राण्याची हिंसा होत नाही अशा यज्ञाची मी काय करतो? स्तुती करतो. तर अशा पद्धतीने अशा यज्ञाची स्तुती का करतात? कारण प्राचीन काळापासून बरेचसे असे लोक आहेत त्यांनी स्वतःच्या हितासाठी परिवाराच्या हितासाठी त्याने त्याग करून अशा पद्धतीचा यज्ञ करतात आणि अशा यज्ञामध्ये चांगले लोक काय होतात? सहभाग होतात. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी यज्ञाला सुद्धा मानतात. पण कोणता यज्ञ? ज्या यज्ञामध्ये पशु बली होत नाही, ज्या यज्ञामध्ये कोणाची हिंसा होत नाही आणि ते माणसाला त्या आवश्यक आहे अशा यज्ञाला भगवान बुद्ध स्तुती करतात. आता त्याच्यानंतर उदयी ब्राह्मणाने उदयाने विचारल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागताला विचारले. याचा अर्थ उदय नावाचा ब्राह्मण आहे, तर ज्याने उदयन नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला. कसे प्रश्न विचारला? जसं उदयाने प्रश्न विचारला तसंच त्याने सुद्धा उदयाने विचारला. तो म्हणाला, शमन गौतमा तुम्ही यज्ञाची स्तुती का करत नाही? बुद्धाने उद्या जसे उत्तर दिले तसेच त्यालाही उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्या निर्यात नाहीत अशा यज्ञाचा जवळ ज्याचे डोळ्यावरील लोकी अज्ञान पटल नाहीसे झालेले आहेत असे सतपृष्ठ लोक जात असतात. ज्याची जन्म मरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात आणि प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात यज्ञात अथवा श्रद्धायुक्त क्रमकृत्यात श्रद्धाशील अंतकरणारी आहुती दिली तर ते याचक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गाने लोकांनी उद्धारपणे दिलेल्या आहुतीचे देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःख रहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलं की जसं ऋतू असतात त्या ऋतूमध्ये योग्य पद्धतीचे यज्ञ केल्यानंतर निधीयता नाही अशा यज्ञाच्या जवळ. आता चांगल्या पद्धतीचे लोक चांगल्या ठिकाणी जात असतात आणि वाईट ठिकाणी जात नसतात. म्हणून ज्यांना डोळे आहेत त्यांना ते चांगल्या पद्धतीच्या गोष्टी करत असतात. ते अज्ञानी लोक अशा यज्ञाला बळी पडत असतात. म्हणजे कोणते? ज्याला जी हिंसा वगैरे अशा पद्धतीने राहत असतात. उलट जे सत्पथीचे लोक असतात ते लोक सुद्धा या जन्मामरणाच्या जे काही गोष्टी आहेत त्यातून मुक्त झाल्या असे लोक सुद्धा त्या यज्ञामध्ये सामील होतात. कोणत्या? चांगल्या यज्ञामध्ये आहे ना. अशा पद्धतीने हे भगवान बुद्ध सांगतात की ज्याने श्रद्धायुक्त कर्मयुक्त अशा पद्धतीने जे कार्य चांगले करू जातात अशा पद्धतीचे प्रज्ञा माणसं पुण्यवान माणसं आणि अशा पद्धतीने जे काही चांगल्या पद्धतीचे यज्ञ असतात त्या यज्ञामुळे सर्व देवी लोक सुद्धा कावतात प्रसन्न होत असतात. आणि असे यज्ञामुळे म्हणजे चांगल्या यज्ञामुळे त्या चांगल्या माणसाची जी आहुती दिली होती ती आहुती सुद्धा व्यर्थ जात नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात की चांगले यज्ञ वेगळे आणि वाईट यज्ञ वेगळे अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं आहे. आणि अशा पद्धतीने त्या यज्ञ केल्यामुळे माणसाला दुःखातून मुक्तता सुद्धा होत होते. कोणते? चांगल्या पद्धतीचे. तर अशा पद्धतीचे भगवान बुद्धाने सांगितलं आहे की जे चांगले यज्ञ आहेत त्या यज्ञाचा भगवान बुद्ध सुद्धा करतात. आता त्याच्यानंतर सहावा प्रकरण आहे काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्म. एक काल्पनिक गोष्ट आहे त्या गोष्टी मान्यता करणे म्हणजे तो धर्म. कोणत्या काल्पनिक गोष्टी? जसं इथं सांगितलं काही बरेचसे आता प्रश्न निर्माण करतात. कोणते प्रश्न निर्माण म्हणतात की मी गत युगात होतो काय, म्हणजे अगोदर होतो काय है ना. त्याच्यानंतर मी गत युगात नव्हतो काय, मी तेव्हा नव्हतो काय, भूतकाळात होतो काय, भूतकाळात नव्हतो काय.
मी तेव्हा होतो काय, तेव्हा नव्हतो काय, अशा पद्धतीने प्रश्न. मी काय वाचतोय, काय नसेल, अशा पद्धतीने. मी भविष्यात असेल काय, मी भविष्यात नसेल काय, आणि अशा पद्धतीने मी तेव्हा कोण असेल, मी तेव्हा कसा असेल, मी कुठून आलो आहे, आणि मी अथवा कदाचित तो आपल्या तत्वासंबंधी विचार करीत असेल की मी काय आहे, किंवा मी नाही काय, मी आहे काय, मी कसा आहे, मी कसा अस्तित्वात आलो, मी कुठे जाणार आहे, हे सर्व प्रश्न काय होतात विचारतात. ते हे प्रश्न काय आहेत, काल्पनिक आहे. या प्रश्नाचं कोणी उत्तर देऊ शकत नाही. म्हणून विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जातात. त्यापैकी असे काही प्रश्न असतात आहे ना. आपण कुठं आहोत, काय करत आहोत, ते होता का, ते होता का, कुठं जाणार आहे, अशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात. असे प्रश्न विचारले जातात आणि ते निरंतर आहे काय, अशा पद्धतीने काय आणखी असे प्रश्न विचारतात. ते विश्व आहे का, विश्व निरंतर आहे काय, असेही प्रश्न विचारले जातात. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल असे काही म्हणतात की विश्व ब्रह्माने निर्माण केले, दुसरे काही असे म्हणतात की प्रजापती निर्माण केले. आता काही लोक या विश्वाला काय म्हणतात, ब्रह्माने बनवलं म्हणतात, काही लोक प्रजापतीने बनवलं अशा पद्धतीने म्हणतात आहे ना. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचे असे उत्तर आहे की विश्व निरंतर आहे का. काही प्रश्न शांत आहेत तर काही अनंत आहे. आता काही पद्धतीने विश्व निरंतर आहे का म्हणतात, तर काही म्हणतात ते निरंतर नाही म्हणतात, काही म्हणतात निरंतर अशा पद्धतीने आहे, अनंत आहे अशा पद्धतीने म्हणत राहतात. असल्या प्रश्नाला भगवान बुद्धाजवळ ठारा नसते. आता असे प्रश्न भगवान बुद्धाला या ठारा देत नसत. त्याच्यामध्ये केवळ ते विकृती बुद्धीचे लोक असे विचारू शकतात. म्हणजे विकृती बुद्ध म्हणजे ज्याला वैचारिक पात्रता त्याच्याजवळ नाही अशा पद्धतीचे लोक असे प्रश्न विचारत असतात है ना. ते म्हणत असत, भगवान बुद्ध म्हणत असत, या प्रश्नाचे उत्तर देण्याइतका मी सर्वज्ञ नाही. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर देण्यास मी निवडत समर्थ नाही. उलट हे जे काही जाणण्यायोग्य आहे ते आपण सर्व जाणले असे कोणी म्हणू शकत नाही. म्हणजे जगामध्ये असा कोणी नाही आहे तो परिपूर्णता जाणणारा आहे. म्हणून किंवा एक विशिष्ट वेळ जे जाणण्यासाठी आपल्याला इच्छा करते त्यावेळी आपण जाणलेले असते असे नाही. नेहमी काही ना काही अज्ञान म्हणजे असा कुठलाही व्यक्ती नाही तर त्याने एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केला नाही, पूर्ण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला नाही तरी ते परिपूर्णता ज्ञान प्राप्त नाही. काही नाही काही गोष्ट तो बाकी राहून जाते अशा पद्धतीने म्हणून. कारण भगवान बुद्धाने सांगितलं धर्मात वरील प्रश्नाविषयी सिद्धांताला स्थान दिले नाही. जो धर्म आपल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मध्ये स्वीकारणार आहे. आता भगवान बुद्धाने म्हटलं नाही की हे जे काही जो सर्वज्ञ असा कोणीही नाही जगामध्ये, असा सर्वज्ञ कोणीही नाही. ज्ञान एवढं अथांग आहे त्याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. कितीही ज्ञान प्राप्त केलं तर बाकी राहते. पूर्णपणे कोणी ज्ञान प्राप्त करणारा व्यक्ती या जगात भेटत नाही. अशा कोणी सर्वज्ञ कोणीही नाही आणि त्या प्रश्नाचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. उलट हे प्रश्न विचारणं म्हणजे विस्तृत दृष्टीचा आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने या सगळ्या काल्पनिक गोष्टीला काय दिलं आहे. आता त्याचा दुसरा भाग आहे. भगवान बुद्धाच्या समकाली आचार्य या सिद्धांताला आपल्या धर्माचे आधार मानले होते ते आत्मा आणि विश्ववस्तूचे संबंधित होते. आता आत्मा आणि जो जग निर्माता आहे ना, तर विश्वोत्पत्ती या संबंधीचे प्रश्न होते. तर या संबंधी आपण प्रश्न मागच्या वेळी पाहिले का, आत्म्याला नाकारला भगवान म्हणून आत्म्यासंबंधी काही प्रश्न होते सुद्धा निर्माण असतात. कोणते की मी कलियुगात होतो काय, आत्मा म्हणल्यानंतर तो प्रश्न निर्माण होतो मी कलियुगात होतो काय, मी कलियुगात नव्हतो काय, मी तेव्हा होतो काय, तेव्हा नव्हतो काय, मी भविष्य काळात असेल काय, मी भविष्य काळात नसेल काय, मी तेव्हा कोण असेल, मी तेव्हा कसा असेल, मी कुठून जाईल, मी अथवा कदाचित तो आपल्या स्वतःच्या अशा पद्धतीने विचार करतोय. मी आहे काय, मी नाही काय, मी काय आहे, मी कसा आहे, माझे अस्तित्व कुठून आले आणि हेतून कुठे जाणार आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. का, कारण ते आत्मा संबंधी प्रश्न आत्मा मानतात म्हणून असे प्रश्न विचारत असतात. म्हणून दुसरे असे विश्व उत्पत्ती संबंधित प्रश्न आणखी आहे की या ब्रह्माने विश्व निर्माण केले. आता काही म्हणतात ब्रह्माने विश्व निर्माण केले, काही म्हणतात प्रजापतीने विश्व निर्माण केले, काही त्यामध्ये आचार्याचे दुसरे असे मत आहे की जग निरंतर आहे आणि काहीचे मत आहे जे निरंतर नाही, ते शांत आहे, अनंत आहे. शरीर म्हणजे जीव आहे काय, शरीर एक वस्तू आहे आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय, असे पद्धती म्हणतात. सत्य ज्ञानाला मृत्यूनंतर अस्तित्वात आहे का, म्हणजे आता मृत्यूनंतरही काही अस्तित्व आहे का असेही प्रश्न विचारतात. त्यानंतर मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाही असेही म्हणतात. तो मृत्यू
मृत्यू तर असत नाही व असत नाही असेही म्हणतात. भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. म्हणजे अशा पद्धतीचे जे जे आत्म्यासंबंधी प्रश्न आणि दुसरं जग निर्माण करण्याविषयी सोबत प्रश्न, हे प्रश्न काही कामाचे नाही आहे आणि हे प्रश्न कोणी विचारते, जे विकृत बुद्धीचे आहेत असे लोक विचारतात. कारण 3 कारणाचा बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा विचार केलेला आहे. कोणत्या 3 कारणामुळे हे प्रश्नाचे उत्तर भगवान बुद्धाने देण्यास नकार दिलेला आहे. का? पहिलं प्रथम सिद्धांताचा एक भाग मांडण्याचे कारण आहे. प्रथम या सिद्धांताचा धर्माचा एक भाग मांडण्याचे कारण नाही. कारण असे प्रश्न धर्मामध्ये येत नाही, हा धर्माचा भाग नाही. दुसरे असे की या प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्ही सर्वज्ञ असला पाहिजे आणि कोणत्याही अंगी नसते, या गोष्टीवर आपल्या पूर्वजांपासून भर दिलेला आहे. आता भगवान बुद्धाने सांगितले या सर्व प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तो व्यक्ती कसा पाहिजे? सर्वज्ञ पाहिजे. सर्वज्ञ म्हणजे सर्व ज्ञान प्राप्त झालेला व्यक्ती पाहिजे. असा कोणीही व्यक्ती राहत नाही, म्हणून अशा पद्धतीने दुसरं दिलं नाही. त्याच्यानंतर तो म्हणतो की एकाच वेळी कोणालाही सर्व दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. भगवान बुद्ध इथं म्हणतात कोणी असा व्यक्ती नाही आहे तर ज्याला एकाच वेळी सर्व ज्ञान प्राप्त होते. एकही काही केलं तर काही ना काही बाकी राहत. म्हणून ज्ञानाला अंत नाही. ज्ञान कसं आहे? अनंत आहे. म्हणून ज्ञानाला अंत असल्यामुळे काही ना काही जाणून घेणं काय आहे? बाकी राहते. म्हणून या प्रश्नाला कोणी उत्तर देऊ शकत नाही. भगवान बुद्धाच्या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाचे आधारित. आता जेवढे काही प्रश्न निर्माण केले हे सर्व काय आहेत? काल्पनिकाच्या गोष्टीवर निर्माण केले आहेत. त्याची कसोटी घेतली जात नसते किंवा ते कसोटी सुद्धा लावता येत नाही. तर अशा पद्धतीने जेवढे काही प्रश्न आहेत हे प्रश्न केल्यानंतर त्याची कसोटी उतरवता येत नाही आणि त्याची कसोटी सुद्धा लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचा परिणाम आहे. त्याच्या मागे वास्तविक अशी काही वस्तू नाही. सर्व काय आहे? कल्पना आहेत. वास्तविक अशा कोणत्याही गोष्टी त्याला सांगता येत नाही. ज्याची जगाची निर्मिती झाली आहे त्यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्पत्ती झाली आहे असे तो मानित आहे. आता जगाची उत्पत्ती, जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. म्हणजे जग एकदम निर्माण झालं असं भगवान बुद्धाचं मत नाही. तर भगवान बुद्धाचं मत काय आहे? जगाची उत्क्रांती झाली. उत्क्रांती म्हणजे काय? हळूहळू एक एक वस्तू बदलत गेलेली अशा पद्धतीने. अशा पद्धतीचा हा भाग संपला. आता 7वा भाग आहे. धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म. केवळ पठण करणं म्हणजे धर्मग्रंथ धर्म नव्हे आहे ना. अशा पद्धतीने कोणत्याही ग्रंथाचं केवळ वाचन केल्याने ते पाठ केल्याने तो काही धर्म बनत नाही. तर इथं ब्राह्मण जे आहेत या ब्राह्मण विद्येला भर देत असतात. त्याच्यामध्ये विद्या हाच आरंभ आहे, विद्या हाच काय आहे? अंतही आहे. आणि विद्येही इतर विद्या कोणत्याही गोष्टीचा विचार त्याच्या मनात आवश्यकता वाटत नाही. ते ब्राह्मणात आहे. उलट भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे हा मताचा आहे. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात? सर्वांना शिक्षण असलं पाहिजे असे म्हणतात. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो याला तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्व आहे. आता भगवान बुद्ध केवळ विद्येला महत्व देत नाही, परंतु आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो याला भगवान बुद्ध महत्व देत असतात. आणि ते म्हणतात तो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शील रहित विद्या नाशकारक आहे. भगवान बुद्ध इथे सांगतात की जिथं विद्या आहे तिथं शीलही असलं पाहिजे. शीला व्यतिरिक्त विद्या काय आहे? की नाशकारक आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात. म्हणजे केवळ विद्या पद्धती विद्या बरोबर शील असलं पाहिजे. आता विद्या आणि शील यापैकी शीलाचे महत्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्ध भिक्खू पटिसेनाला जे सांगितले त्यावरून. आता विद्यापेक्षा शीलाला किती महत्व आहे याचं उदाहरण भगवान बुद्ध इथं पटिसेनाच्या उदाहरण देत असतात. आता एक अशी घटना आहे की प्राचीन काळी भगवान बुद्धाच्या वेळी श्रावस्ती जेव्हा भगवान बुद्ध राहत असतात त्यावेळी एक पटिसेन नावाचा एक भिक्खू होता. तो स्वभावाने चिरकट आणि मट्ट होता. त्याला एकही कथा पाठ करता येत नव्हता. असा पटिसेन नावाचा भिक्खू होता. मट्ट म्हणजे त्या कम बुद्धीचा असा भिक्खू होता भगवान बुद्धाच्या काळात. तर भगवान बुद्धांनी त्याला शिकवण्यासाठी 500 अरंत ठेवले है ना. म्हणजे 500 अरंत त्यांना शिकवण्यासाठी ठेवले. 3 वर्षापर्यंत त्या 500 अरंतांनी त्यांना शिकवले, पण त्या भिक्षूंना एकही गाथा पाठ झाली
नाही. त्या म्हणजे पटिसेन नावाच्या भिक्षूला काय झाले एकही गाथा पाठ झाली नाही. तेव्हा भगवान बुद्धाने आता तेव्हा तेव्हा काय झाले तेव्हा त्या जनपदामधील सर्व भिक्षू भिक्षुनी उपासक उपासिका हे पटिसेनाचे अज्ञान पाहून काय व्हायचे उहापार करायचे म्हणजे थट्टा वगैरे केल्यासारखे करायचे. आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धांना त्याची दया आली. अशा पद्धतीने या पटिसेनाचे लोक काय करतात थट्टा मस्करी करतात. त्यांना एकही गाथा पाठ नाही. भगवान बुद्धाने त्याची दया आली आणि दया आल्यानंतर भगवान बुद्धाने त्याला सांगितलं की पटिसेन मी तुला एक गाथा सांगतो त्या गाथेला तू समजून घे. आणि भगवान बुद्धांची गाथा म्हटली काय म्हटली गाथा इथं त्याचा अर्थ आहे जो राखून बोलतो विजयावर संयम करतो जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही असा मनुष्य मी भान मिळवू शकतो. म्हणजे भगवान बुद्धाने त्याला एकच गाथा सांगितली. आता तुला इतर गाथा काय पाठ होत नाही तू एकच सांगतो मी एकच गाथा तुला सांगतो ते एकच गाथा तू काय कर पाठ कर. अशा पद्धतीने भगवान बुद्धांची एक गाथा सांगितली. आता गाथा सांगितल्यानंतर त्याने ती गाथा पाठ केली. आता पाठ केल्यानंतर भगवान बुद्धाने त्यांना पुन्हा सांगितलं तथागताने दाखवलेल्या सद्माच्या प्रेम झाल्यामध्ये ते अंतःकरण आला. भगवान बुद्धाने सांगितल्यानंतर आता भगवान बुद्धांची गाथा पाठ झाली. त्याच्यानंतर तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यांना उद्देशून म्हटलं काय उद्देशून म्हटलं की वृद्ध माणसा म्हणजे हे भिक्षू है ना आता तुला फक्त एकच गाथा पाठ आहे का नाही. तर हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उहापाठ करतील म्हणून मी तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तू तुम्ही कान देऊ ऐक. आता असं भगवान बुद्धाने म्हटलं की तुला एकच गाथा पाठ झाली आहे तरी पण लोक तुझी काय करतील थट्टा करतील आहे नाही. तुझी हात त्यावर ठेवतील. तू एक काम कर या गाथेचा अर्थ काय कर नीट समजावून घे मी तुला मी समजावून सांगतो तू कान देऊन ऐक. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला सांगितलं. नंतर भगवान बुद्धाने त्याला ही गाथा समजावून सांगली. कायेचे 3 अकुशल कर्म 4 मौलिक अकुशल कर्म मौलिक म्हणजे वाचिक है ना मातीचे कर्म अकुशल कर्म आणि 3 मानसिक अकुशल कर्म या ज्याच्या विनाशाने माणसाला निर्वाण साधता येते ती सांगितली. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलेले आहे कायेचे 3 कर्म कायेचे 3 अकुशल कर्म वाचेचे 4 अकुशल कर्म आणि मनाचे 3 अकुशल कर्म. अशा पद्धतीने हे 3 अकुशलातून जो व्यक्ती मुक्त होतो त्याला निर्वाण प्राप्त साधता येते. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्या गाथेचा विवादन सांगितला आणि अशा पद्धतीने त्या भिक्षूंची गाथा समजून घेतली त्याचा अर्थही समजला आणि ते समजून त्याने आचरणात आणली आणि आचरणात आल्यानंतर तो अनंत पदापर्यंत पोहोचला आहे ना. अशा पद्धतीने एकच गाथा त्याने पाठ केली. एकच गाथा ती आचरणात आणली आणि त्या गाथेनंतर तो अनंत पदापर्यंत गेला. आता या सुमारामध्ये भगवान बुद्धाच्या विहारामध्ये 500 भिक्षू विहारात होते. त्यांना आपल्यापैकी आता त्या विहारामध्ये 500 भिक्षू होत्या आणि त्या 500 भिक्षूंनी होत्या. त्या भिक्षूंनी काय केलं भगवान बुद्धाला एक निरोप पाठवला की भगवान आम्हाला धर्म उपदेश करण्यासाठी एक भिक्षू आमच्याकडे पाठवावा. अशा पद्धतीने त्या भिक्षूंनी भगवान बुद्धाला विनंती केली. तर भगवान बुद्धाने मग त्याची विनंती मान्य केली आणि विनंती मान्य केल्यानंतर भगवान बुद्धाने त्यांना धर्म उपदेश करण्यासाठी पटिसेन नावाच्या भिक्षूची काय केली निवड केली. आता निवड केल्यानंतर ही व्यवस्था केल्यानंतर त्या भिक्षूंच्या कानावर ही वार्ता समजली की आपल्याला धर्म उपदेश करण्यासाठी कोण येणार आहे पटिसेन नावाचा भिक्षू येणार आहे. म्हणून त्या काय झाला त्याचं नाव आल्याबरोबर त्यांना हसू लागल्या आणि त्या म्हातारा भिक्षू समोर आपण काय करायचं त्यांनी ठरवलं की म्हातारा भिक्षूने जर गाथा पठण करण्यासाठी आला तर आपण काय करायची जे गाथा त्याला पाठ आहे त्या गाथेचं आपण काय करायचं उलट्या पद्धतीने गायचं म्हणजे शेवटून पाहून आपण गाथा पठण करायची. अशा पद्धतीने त्यांनी सांगलं म्हणजे या कारणाने काय होईल तो गोंधळून जाईल आणि तो गोंधळून गेल्याने काही सांगणार नाही. अशा पद्धतीने त्या भिक्षूने ठरवलं. आता ठरवल्याप्रमाणे भगवान बुद्धाने दुसऱ्या दिवशी त्या पटिसेन नावाच्या भिक्षूला त्यांच्या भिक्षुणीकडे पाठवलं आणि त्या भिक्षुनी सगळ्या ज्या जे काय होतं लहान कोण सगळ्या काही भिक्षुणी होत्या त्या पद्धतीने येतात त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार घातल्यानंतर त्याने एकमेकांना पाहून हसल्या भिक्षण केल्या आहे ना. अशा पद्धतीने म्हणजे नमस्कार तर केला पण एकमेकांना पाहून काय केल्या हसल्या कारण एकच आहे म्हणत आहे अशा पद्धतीने त्यांच्या मनात वाटलं. म्हणून त्या खाली बसल्या त्याने भिक्षूंना अन्न दिले. आता त्याच्या पद्धतीने त्या भिक्षूला आसन दिल्यानंतर त्यांना भोजन सुद्धा दिलं. आता भोजन झाल्यानंतर भगवान त्या पटिसेनाने हात वगैरे धुतल्यानंतर भिक्षुनीने त्यांना प्रवचन करण्यासाठी विनंती केली आणि विनंती केल्यानंतर तो भिक्षू त्या पीठावर जाऊन बसला आणि म्हणाला
है ना. आता तो प्रवचन देण्यासाठी बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे, मला फक्त एकच गाता येते की म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावध चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. अशा पद्धतीने त्या परिजनाने सुरुवात केली. आता या भिक्षुनीने काय केलं तर त्या गाथेचा त्यांनी शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्य असे आहे तर त्यांच्या तोंडातून एकही शब्द उघडला नाही. उलट ते लज्जेने दुःखाने आपल्या मानाखाली घातल्या. म्हणजे अशा पद्धतीने त्या भिक्षूने काय केलं, त्या भिक्षूला लज्जित करण्यासाठी प्रयत्न केला, पण यांच्या तोंडातून काही एकही शब्द बाहेर पडलं नाही आणि उलट या लज्जित झाल्या आणि या मान खाली जाऊन तिथं शांतपणे बसल्या. अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने झाल्यानंतर पटिसेनांची गाथा म्हटली आणि गाथा म्हटल्यानंतर भगवान बुद्धाने जसं स्पष्टीकरण करून सांगितलं त्याच पद्धतीने त्या गाथेचा अर्थही त्यांना समजावून सांगितला. त्या सर्व भिक्षूंनी त्याचे प्रवचन शांतपणे ऐकलं आणि आश्चर्यचकित झाल्या. ते एकाग्र चित्ताने आणि प्रमोदित मनाने त्याचे प्रवचन ग्रहण केले आणि त्या अनंत पदापर्यंत पोहोचल्या. तर अशा पद्धतीने त्या भिक्षूंना आश्चर्य झालं की एकच गाथा सांगितली आणि एकच गाथा सुद्धा एवढ्या प्रभावाने सांगितली तर ते एकच गाथा श्रवण केल्यानंतरही त्या भिक्षूंनी काय झाल्या, अनंत पदापर्यंत पोहोचल्या. आहे की नाही. तर दुसऱ्या दिवशी घटना आहे. आता ह्या पहिली घटना झाली. दुसऱ्या दिवशीची घटना आहे. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्याच्या भिक्षू संघाला आग्रहातीत आमंत्रण पाठवले, म्हणजे भोजनासाठी बोलवण्याचं पाठवलं. आणि दुसऱ्या दिवशी आता भगवान बुद्धाने पटिजनाची चर्या व सर्व भिक्षूंना श्रेष्ठ पतीची पवित्रता दिसते असे ओळखून भगवान बुद्धाने आपल्या भिक्षापत्राच्या हाती देऊन तो त्याच्या मागे. आता भगवान बुद्धाने या प्रसेनजित राजाने भोजनासाठी सर्व भिक्षूंना बोलवलं. भगवान बुद्धाने भिक्षूंना बोलवलं तेव्हा भगवान बुद्धाने पटिसेनाची चर्या पाहिली, पटिसेनाचा प्रभाव पाहिला, पटिसेनाचा जो काही अरंतपदला पाहून आहे की नाही, भगवान बुद्धाने मग काय केलं की त्या भिक्षूमध्ये पटिसेनाकडे आपलं भिक्षापात्र गेलं आणि अशा पद्धतीने भिक्षापात्र दिल्यानंतर आता त्या राजाने बोलवलं. बोलवल्यानंतर भगवान बुद्ध पुढे गेले आणि हा पटिसेन त्या भगवान बुद्धाचं पात्र घेऊन पाठीमागे जाऊ लागला आहे ना, भिक्षूच्या कामामागे जाऊ लागला. आता अशा पद्धतीने गेल्यानंतर राजवाड्याच्या दारा आल्यानंतर आता भगवान बुद्ध आतमध्ये गेले, सगळे भिक्षू आतमध्ये गेले. जेव्हा पटिसेनाला आतमध्ये जाण्यात होते तेव्हा त्याचा द्वारपाल होता जो आहे का नाही, तो द्वारपालाने त्या पटिसेनाला ओळखलं आणि त्या ओळखल्यानंतर त्याला आत जाण्यासाठी मनाई केली. का मनाई केली तर त्याला म्हटलं फक्त तुला एकच गाता येते म्हणून येते काय, हा एकच गातेवाल्यासाठी भोजन नाही, तुझ्यापेक्षा जास्त ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी येते जागा आहे. अशा पद्धतीने म्हणून तू बाजूला हो, त्यांना जाऊ दे. अशा पद्धतीने म्हणून सगळ्या त्या पटिसेन भिक्षूला तिथे थांबवलं आणि सगळ्या भिक्षू तिथं गेले. आता अशा पद्धतीने काय झालं, पटिसेन तिच्या दारापाशी उभा राहिला. आता त्याच्याकडे भिक्षापात्र होतं आणि मग तो दारापाशीच उभा राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर केले आणि त्याने भोजनात बसले तिथं आणि हात धुतले. त्याचे हात व्यासपीठावर गेला आणि तिथे त्याने हात धुतले आणि आश्चर्य असे की भिक्षापात्र धरलेला पटिसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. अशा पद्धतीने भगवान बुद्ध तिथे हात धुण्यासाठी केले तर काय झालं की भिक्षापात्र धरलेला भिक्षू त्या पटिसेनेचे हात तिथं त्या खोलीत दिसले आणि अशा पद्धतीने दिसल्याबरोबर सर्वांना काय झालं, आश्चर्य झालं. आणि आश्चर्य झाल्यानंतर राजा आणि त्याचे प्रधान हे आश्चर्याने उद्गारले, अरे हा कोण आहे ना. अशा पद्धतीने तो राजा आणि ते मंत्री सगळे काय झाले, आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी म्हटले की हे कोण आहे. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की तो पटिसेनाचा हात आहे, त्याला नुकतीच बोधी प्राप्त झालेली आहे आणि तो माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यासाठी मी त्याला सांगितले, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिले नाही. अशा पद्धतीने त्याला सांगितले. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यानंतर पटिसेनाला आत प्रवेश मिळाला आणि त्या सभेत सहभागी झाला. तेव्हा प्रसिद्ध राजाने भगवान बुद्धाला वरून म्हणाले, मी तर ऐकलो होतो की पटिसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गातात जाणारा मनुष्य आहे, मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला. म्हणजे हा पटिसेन काय आहे, राजाने म्हटलं मी मला फक्त माहित आहे का पटिसेनला फक्त एकच गाता असं माहित आहे तर हा प्रज्ञावान कसा काय झाला, केव्हापासून झाला. अशा पद्धतीने राजाने त्याला प्रश्न विचारला. त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते. भगवान बुद्धाने काय म्हणतो त्याला, विद्या अधिक नसली तरी चालते, कारण ती हीच
सर्वोत्तम वस्तू आहे. म्हणजे विद्या जरी नसली, विद्या कमी असली तरी चालते, पण ती कसं असलं पाहिजे, प्रमुख असलं पाहिजे, सर्वोत्तम आहे अशा पद्धतीने सांगावं. या पटिसेनाच्या आपली मनोराज्यात या गाथेला अर्थ भरला आहे. त्या शरीरारी मन ही संपूर्ण शांत झाली आहे. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे त्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधपतनापासून वाचू शकत नाही. भगवान बुद्धांनी काय म्हटलं नाही, एखाद्या माणसाला किती ज्ञान मिळालं असेल पण त्या ज्ञानापासून त्याच्या आचरणात जर फरक पडत नसेल तर त्याचं ज्ञान त्याला अधपतनापासून वाचू शकत नाही. माणूस कितीही शिकला पण त्या शिकलेल्या ज्ञानाचं त्याच्या जीवनामध्ये आचरण होत नसेल तर त्याचं ज्ञान त्याला अधपदापासून वाचू शकत नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी म्हटलं. नंतर तथागता संत प्रगत म्हणाले, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्यातील ओळीचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचाराचा जो प्रेम लागू शकतो तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ करण्यात काय अर्थ आहे. ऐकले शब्द म्हणून समजून त्यापेक्षा आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्याचा आहे. भगवान बुद्ध इथे म्हणतात, हजारो गाथा पाठ केल्या पण त्याचा अर्थ जर समजला नाही तर त्या गाथा काय फायद्याच्या नाही, त्याचा काही फायदा नाही. म्हणून एखादी गाथा जर पाठ असेल आणि त्याचा अर्थ समजत असेल, त्याचा शब्द अर्थ समजत असेल आणि ते जाणून तो त्याच्यामध्ये आचरणात उतरवत असेल तर एक गाथा सुद्धा काय करते, त्या मोक्षाचं चव त्याला दाखवू शकते ना, त्या मोक्षाचा अनुभव त्याला मिळवून देऊ शकते. अशा पद्धतीने भगवान म्हणतात. म्हणून माणसाला पुष्कळ पुस्तके पाठ येत असतील तरी जोपर्यंत तो त्या आशय विषेद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय. धर्माचे एक वाक्य समजून घेतले आणि जर त्याचप्रमाणे आचरण केले तर त्यामागे सर्वोत्तम प्रजेच्या मार्गाची वाटचाल होणार. भगवान बुद्धाचे हे शब्द ऐकून त्याची समजले जमलेले 200 भिक्षू राजा मंत्रीगण हे आनंदित झाले. आता भगवान बुद्ध काय म्हटलं नाही, एखाद्या माणसाला खूप पाठ झालेल्या पुस्तकं पण पाठ पुस्तकं झाल्यानंतर त्याला जर एखादी गोष्ट समजून म्हणल्यानंतर ती जर त्याला समजून सांगता येत नसेल तर त्याच्या ज्ञानाचा काही उपयोग झालेला नाही. बरोबर आहे. तर कितीही त्याला सांगितलं, कितीही त्याला पुस्तक पाठ केलं आणि त्याला एकही सांगता येत नसेल तर त्याचा एकही लाभ झालेला नाही. अशा पद्धतीने कोणाचं उदाहरण आहे, उदाहरण कोणाचं नाही, कोणाचं उदाहरण आहे, याला किती सांगितल्यानंतर एकही लाभ सांगता येत नाही, एकही तो सांगता येत नाही आहे का नाही, तर त्याच्यात पाठ केलेला काही अर्थ राहत नाही, त्याला पुस्तक वाचलेला अर्थ राहत नाही. अशा पद्धतीने आता दुसरा आहे, धर्म पुस्तके प्रमाणित आहेत असे मानणेच म्हणजे अधर्म. हो, काय म्हटलं आहे, धर्म पुस्तक प्रमाणित आहेत असं मानणेच म्हणजे काय आहे, अधर्म. म्हणजे हे पुस्तक प्रमाणित आहे, हे पुस्तक सत्य आहे, खरं आहे, पुस्तकात लिहिलेले बरोबर आहे असं मानणेच म्हणजे काय आहे, अधर्म आहे. बरेचसे लोक काय म्हणतात, पुस्तकात लिहिलेले आहे म्हणून ते सत्य आहे असं म्हणतात. पण भगवान बुद्ध काय म्हणतात, व धर्म ग्रंथात लिहिलेले सगळं जे काय आहे सत्य आहे असं मानणं म्हणजे काय, अधर्म आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं नाही. आता उदाहरण सांगितलं आहे, वेद हे केवळ पवित्र आहेत. वेद ब्राह्मण लोक काय म्हणतात, वेद हे पवित्र आहेत आणि एवढेच नव्हे तर ते स्वतः प्रमाणित आहेत आणि ब्राह्मण हे त्याची घोषणा करतात. वेद हे केवळ स्वतः प्रमाणित आहेत, एवढेच नव्हे तर ते प्रमाणित आहेत असे ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मणाच्या त्या मुद्द्याला भगवान बुद्धाचा विरोध होता. म्हणजे कोणतीही प्रमाणित वस्तू नाही. वेद पवित्र आहेत, स्वतः प्रमाणित आहेत आणि वेद प्रमाणित आहेत या दोन्ही गोष्टीला भगवान बुद्धाने नकार दिला. त्याच्यासारख्या भूमिका पुष्कळ धर्मोपदेशाने घेतली, तथापि त्याच्या तात्विक दर्शनाला ब्राह्मणाकडून संमती आणि सन्मान मिळावा यासाठी त्यांना पुढे वेद विरोधी भूमिका त्याग केली, परंतु भगवान बुद्धाने बाबत कधी पाऊल टाकले नाही. आता त्या काळात सुद्धा काही बरेचसे लोक होते हे वेद प्रमाणित नाहीत असं म्हणणारे लोक होते, पण त्यांना ब्राह्मणाची स्तुती करून घ्यायचं होता, ब्राह्मणाचा साथ मिळून घ्यायचा म्हणून त्याने विरोध केलेला नाही. उलट भगवान बुद्धाने अशा कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन नसल्यामुळे भगवान बुद्धाने ठळकपणे त्यांना पहिला विरोध केला आहे ना. भगवान बुद्धाची स्तुती म्हणण्यासाठी, त्याचा साथ मिळण्यासाठी भगवान बुद्धाने त्यांना केलं नाही. उलट त्यांना सत्य आहे ते स्वीकारलं. हे सगळं काय आहे, अप्रमाणित आहे, म्हणजे काय, अमान्य अशा पद्धतीने सांगितलं.
आता तेजवी सूत्रामध्ये भगवान बुद्धाने सांगितलं गेलं आहे, वेद एक निर्लज वाढल्याप्रमाणे निर्जल वाढवंटाप्रमाणे, निर्जल म्हणजे वाढवंटा म्हणजे अजिबात पाणी राहत नाही ना, तशासारखे वेद आहे. निष्पत अरण्य आणि निष्पत अरण्य म्हणजे त्या अरण्याचा काही प्राणी राहत नाही अशाला अशा पद्धतीने खरोखरच एक ते नरक आहे. म्हणजे काय आहे, नरकाप्रमाण आहे असे म्हणतात. बौद्धिक आणि नैतिक सूचनेचे अर्थ असलेल्या काही मनुष्यांना वेदापासून आपल्याला सूचनेचं म्हणून असे अपेक्षा सुद्धा नाही. म्हणजे आपल्याला वेदामुळे एखादी सूचना नष्ट होत अशी काही अपेक्षा आपल्याला दिसत नाही. वेद प्रमाणित आहे या समस्याचे म्हणजे असे आहे की वेदच काय, कोणतेही वाङ्मय प्रमाणित नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा आणि पुन्हा परीक्षा नीट झाली पाहिजे. वेदच नाही तर कोणतेही वाङ्मय, कोणतेही धर्मग्रंथ हे काय प्रमाणित नाही. त्याला सत्यता जाणण्यासाठी त्याची परीक्षा झाली पाहिजे आणि पुन्हा पुन्हा परीक्षा होत राहिली पाहिजे असं भगवान बुद्धाचं मत आहे. म्हणून कालाम लोकांच्या झालेल्या आपल्या प्रवचनात भगवान बुद्धाने हे मत स्पष्ट करून सांगितले. आता कालमाबद्दल काय झालं, आता की कालम सूत्रामध्ये सांगितले जशा पद्धतीने भगवान बुद्धाने, तर एकदा भगवान बुद्ध मोठ्या संख्येने कौशल जनपदातून जात असताना भगवान बुद्ध कालामाच्या केशकुप्ती या नगरात आले होते. जेव्हा त्या कालमाला भगवान बुद्ध आपल्या आगमनाची वार्ता मिळाली तेव्हा तथागताजवळ ते गेले. त्याच्या एका बाजूला बसून त्या केशकुप्त गावाच्या कालमाने तथागताला उपदेश मिळाले. आता भगवान बुद्ध त्याच्या गावी गेल्यानंतर त्या कालमाना समजलं आणि ते कालम लोक भगवान बुद्धाकडे गेले आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसले आणि त्यांना काही प्रश्न विचारतात. तर भगवान केशकुप्त गावी येणार काही ब्राह्मण आपली मते मांडतात आणि सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा करतात. ते दुसऱ्याच्या मताचे खंडन करतात, त्याचे मत तीन म्हणतात आणि अशी याची संभावना करतात. त्याचप्रमाणे दुसरे श्रवण ब्राह्मण केशकुप्ताला येतात, आपल्या धर्मसमृद्धीचे प्रवचन करतात आणि त्यात महिमा सांगतात. परंतु याबरोबर दुसऱ्याच्या समजुतीचे खंडन करतात आणि नेतात. आता भगवान बुद्धाला त्यांनी प्रश्न विचारला, काय म्हटला की आम्ही या केशकुप्ती या गावामध्ये राहतो, इथं सुद्धा काय होतात, श्रवण ब्राह्मण सुद्धा येतात, वेगवेगळे धर्मोपदेशक येतात आणि ते प्रवचन करतात आणि ते सांगतात की आम्ही सांगतो ते बरोबर आहे आणि दुसऱ्याच्या मताचं ते खंडन करतात, त्याचा विरोध करतात आणि ते हीन दर्जाचे आहेत, ते काय कमी दर्जाचे आहेत अशा पद्धतीने सांगतात. आणि ते केल्यानंतर मग दुसरे श्रमण ब्राह्मण येतात, तेही सांगतात की आम्ही सांगतो ते बरोबर आहे आणि त्यांनी सांगितलं ते काय आहे, तू काय उलट आहे, ते हीन दर्जाचे आहे अशा पद्धतीने म्हणतात. अशा पद्धतीने इथं प्रत्येक जण धर्मोपदेश येतो आणि तो प्रत्येक जण आपल्याला सांगतो की आम्ही सांगतो ते बरोबर आहे, दुसरे चुकी आहे अशा पद्धतीने आहे. मग आम्ही काय करावा तर कोणत्या समाजात सत्य मानावा आणि कोणाचे असत्य मानावा हे काय आम्हाला समजत नाही. म्हणून आमची शंका आहे, त्या तुम्ही काय करा, आमच्या अशा पद्धतीची शंका आमच्यामध्ये निर्माण झालेल्या या शंकेचं तुम्ही काय करा, निराकरण करा अशा पद्धतीने भगवान बुद्धाने प्रश्न केला. तेव्हा भगवान बुद्धाने त्याला म्हटलं नाही, तुमच्या मनातल्या अनैतिक आणि शंका उद्भवणे हे योग्य आहे. आता भगवान बुद्ध काय म्हणतात की तुमच्या मनामध्ये या शंका निर्माण झालेल्या खरोखरच योग्य आहे. तुमच्या मनात ज्या काही शंका निर्माण झाल्या ते बरोबर आहे, म्हणून ह्या शंका निर्माण झाल्या, या शंका बरोबर तुमच्या समजल्या. भगवान बुद्धाने पुढे म्हटलं नाही, कालाम तुम्ही जे काही केवळ एकटा त्यावर विश्वास ठेवू नका. आता भगवान बुद्ध काय म्हणतात, तुम्ही जे काही एकटा त्यावर फक्त विश्वास ठेवू नका. जे केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर, जे पुष्कळ लोक म्हणतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका अशा पद्धतीने म्हटले. जे केवळ तर्कशास्त्र म्हणून नुसार आहे म्हणून ते मानू, केवळ तर्कशास्त्र आहे म्हणून ते मानू नका. जे केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून ते मानू नका. तर केवळ सकृतदर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे आपल्याला खडखडपणा पटण्यासारखं वाटते, एवढ्याच कारणावर विश्वास ठेवू नका. ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे आपल्याला चांगलं वाटते आणि आपल्याला योग्य वाटते म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. जे केवळ बाह्यकारी खऱ्या दिवशी केवळ बाह्यकारी सत्य म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणजे ते काही बाह्यकरणावरून आपल्याला एवढा तुम्ही म्हणू नका. एखादे वचन कोणी एका व्यक्तीने किंवा आचार्याने सांगितले एवढा सांगू विश्वास करू. म्हणजे एखाद्या व्यक्तीने ते सांगितलेलं आहे, म्हणजे एखाद्या प्रभावी व्यक्तीने सांगितलं आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका आहे ना. अशा पद्धतीने कालामाने विचारले, मग आम्ही करायचे तरी काय.
तर अशा पद्धतीने हे करू नका, ते त्याच्यावर विश्वास करू नका, त्याच्यावर विश्वास करू नका, मग करायचं काय? अशा पद्धतीने त्यांनी कलामाने प्रश्न विचारला. मग आम्ही कोणती कसोटी लावायची? अशा पद्धतीने सांगितल्यानंतर भगवान बुद्धांनी उत्तर दिलं, कसोटी या स्वतःलाच विचार करा. तुम्ही काय म्हणता भगवान बुद्धांनी सांगणार, कसोटी तुम्ही स्वतःलाच विचार करा. कशा पद्धतीने? या गोष्टी हितकारक आहेत का? कशा पद्धतीने या गोष्टी हितकारक आहेत अशी कसोटीला शहाण्या माणसाने त्या टाकाऊ मांडल्या आहेत का? शहाण्या माणसाने त्या सोडून दिल्या आहेत का? अशा पद्धतीने विचारतात. त्या केल्याने असता कष्ट आणि दुःख घडवते काय? म्हणजे ती गोष्ट केल्याने तुम्हाला दुःख कष्ट येतात काय? हे तुम्ही त्याचा विचार करा है ना. कालामुळे याही पुढे जाऊन तुम्ही असे विचार केला पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता आणि हिंसा यांना सहाय्यक तर नाहीच ना. म्हणजे ही गोष्ट सांगितलेली आहे ते तुम्हाला हिंसा करण्यासाठी सांगत नाही ना, कोणाला म्हणजे लोभ करण्यासाठी सांगत नाही, कोणाचा नाश करण्यासाठी सांगत नाही. याचे तुम्ही पाहिलं पाहिजे. एवढे पुढे नाही तर कालम आणखी पुढे जाऊन तुम्ही पाहिले पाहिजे की या सिद्धांत माणसाला इंद्रियाधीन करणार नाहीत ना. इंद्रियाधीन म्हणजे आपल्या इंद्रियाच्या आसक्तीमध्ये टाकणारे तर नाहीत ना, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर हिंसेला प्रवृत्त करणार नाहीत ना, चोरी करण्याला प्रेरणा देणार नाही ना, काममिच्छाचाराला किंवा प्रेरणा देणार नाही ना, असत्य भाषण करायला प्रेरणा देणार नाही ना. आणि शेवटी तुम्ही या सिद्धांताबद्दल असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहीच आहे की दुःखात तो होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने या जे काही तुम्हाला सांगितलं गेलं नाही ते केल्यानंतर तुम्हाला दुःख तर होणार नाही, तुम्हाला वेदना तर होणार नाही, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आता कलम सांगा त्या श्रवणाचे ब्राह्मणाचे सिद्धांत अहित साधणारे आहेत ते अहित साधणारे आहेत. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना प्रश्न विचारला की आता मला सांगा तर ते ज्या ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं आहे ते हितकारक आहेत अहितकारक आहेत, तर ते कालमानात सांगितलं खरोखर ते अहितकारक आहेत. भगवान बुद्धाने सांगितलं विचारलं नाही मग ते हानिकारक आहेत की नाही कारण आहे, तर त्या पद्धतीने त्या ब्राह्मणाला सांगितले हानिकारक आहेत अशा पद्धतीने सांगितलं. मग ते निंदनीय आहेत की नाही आहेत, त्या कालामाने सांगितलं हो ते निंदनीय आहेत अशा पद्धतीने. कालामाने मग ते सांगितल्यानंतर मग म्हणा शहाण्या माणसांचे मान्य केले आहे त्यागलेलं आहे. तशा पद्धतीने सांगितल्यानंतर त्याने म्हणलं हो ते शहाण्या माणसाने सुद्धा त्यागलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्याच्या आचार केला असता त्याचे पर्यावरण कष्टात आणि दुःखात होते काय? म्हणजे त्यांचे आचरण केल्यानंतर तुम्हाला दुःख आणि कष्ट होतात काय? अशा पद्धतीने विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होय भगवान त्याचे आचरण केल्यानंतर आम्हाला कष्टात आणि दुःखात होते. म्हणजे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवतात ते तुमच्या मते स्वतः प्रमाणित आणि प्रमाणित ठरतात का? तर अशा पद्धतीने असे सिद्धांत मग प्रमाणित आणि सत्य आहेत का, चांगले आहेत का? अशा पद्धतीने म्हटल्यानंतर त्या कालामाने उत्तर दिलं की नाही भगवान ते प्रमाणित आणि प्रमाणित सुद्धा आपल्याला नाही आहे. मग काही आणि कालामाने मी नेमके हेच म्हणतो आहे की मी हेच म्हणालो आहे की केवळ एकीव आहे, परंपरागत आहे, ज्यात केवळ वादाविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची कुशलता आहे तेवढ्या सोडून त्यावर विश्वास ठेवू नका. जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकार करू नका. ते केवळ श्रवण ब्राह्मणाचे आहे शब्द आहेत म्हणून त्यावर विश्वास मानू नका, त्यावर भाळून जाऊ नका. जेव्हा तुम्हाला आत्मानुभव वाटेल की या गोष्टी अहितकारक आहेत, दोषार्थ आहेत, सुज्ञानी निश्चित ठरवलेल्या आहेत आणि परिणामकारक कष्ट आणि दुःखात येणाऱ्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही त्याचा त्याग केला पाहिजे है ना. भगवान फार छान, त्या लोकांनी म्हटलं भगवान फार छान आम्ही भगवंताला आणि त्याच्या धर्माला शरण आहोत. आपले उपासक म्हणून भगवान आम्हाला आमचा स्वीकार करा. आजपासून आम्ही भगवंताला शरणागत आलो आहे. भगवान बुद्धाच्या या विचारसरणीचा सारा अर्थ अगदी स्पष्ट होता की कोणाचीही शिकवणची अधिकारिक आहे म्हणून स्वीकारू नका. की धर्म निश्च आहे त्यात तर्काची श्रीमंत आहे किंवा तिचे बाह्य रूप काही आहे म्हणून ती मानू नका. उद्देशलेले विचार किंवा दृष्टिकोन अनुकूल वाटतात ते बाहेरून सत्यरूप दिसतात म्हणून किंवा ते कोणी महान आचार्याने सांगितले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. उपदेशलेले विचार किंवा दृष्टिकोन हितकारक की निंदनीय आहेत, सदोष आहेत की काय, ते कल्याणकारक आहेत की अकल्याणकारक आहे याचा विचार करा. या कसोटीवर उठणारा कोणताही उपदेश मान्य करण्यास तात्पर्य आहे. अशा पद्धतीने या विचाराने आपली कसोटी लावली
पाहिजे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्या कलांना सांगितलं तर अशा पद्धतीने कोणत्याही धर्मग्रंथात लिहिले असेल, कोणत्याही आचार्याने सांगितलं असेल, ते कोणानेही सांगितलं असेल तेवढ्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. धर्मग्रंथात लिहित आहे म्हणून सांगू नका. ते एखाद्या विशिष्ट व्यक्तीने म्हणलं आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर तुम्ही कशी कसोटी लावाल मग? ते हितकारक आहे ते अहितकारक आहे समजलं पाहिजे. ते पालन केल्याने आपल्याला दुःख येणार आहे, ती वेदना येणार आहे, ते सुख मिळणार आहे, हे त्या गोष्टीचं कसोटी लावलं पाहिजे. आणि अशा कसोटी लावल्यानंतर ती गोष्ट मान्य केली